हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठाल 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 विठ्ठल 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 विठाल विठाल विठ्ठल 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 विठाल 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 विठ्ठल 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 विठाल 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 विठ्ठल 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 विठाल विठाल बोला पुंडली गौरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरु जोग महाराज की जय संत हरि बाबा महाराज की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय हरा हरा विठाल 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 काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहुभाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती घ्यावी घ्यावी माझी सेवा सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा ओ सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा देवा घ्यावी घ्यावी
घ्यावी माझी सेवा वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ तत्वज्ञ अभिजात प्रतिभावंत संत कवी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा फार गोड अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांनी मानवी जीवनाला आनंदी जीवन जगण्याची सूत्र या अभंगातून व्यक्त केली आहेत. विठ्ठल श्री क्षेत्र कीर्तांगळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या गावचा हा वार्षिक महोत्सव आहे. आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान हरिभक्ती पारायण परम पूजनीय सद्गुरू हरिबाबा महाराजांच्या पवित्र साधनास्थली आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान हरिभक्ती पारायण वारकरी संप्रदायाचे उपासक निवृत्ती बाबा चव्हाणके यांच्या प्रेरणेने चालू असलेला ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता माऊल्या, लहान थोर, अबालवृद्ध या सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये तन मन धनाने आपण सर्वजण या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र आहोत. आज या उत्सवाचा पहिला दिवस आहे. या निमित्ताने वारकरी संप्रदायाची उपासना सेवा करणारी गोड मंडळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांनी चाल गायली. आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व हरिभक्ती पारायण माझे परमस्नेही मित्र भजनमूर्ती रोहिदास महाराज जगदाळे, त्यांच्या सोबतीला ज्यांनी चाल गायली हरिभक्ती पारायण परमस्नेही आमचे भजनमूर्ती प्रकाश महाराज, दोघांसाठी एकदा छान टाळी वाजवा. ज्यांचा पखावज या ठिकाणी ऐकत आहात, महाराष्ट्रातील गोड पखावज वादक हरिभक्ती पारायण शंभू महाराज लाड, विनेकरी आहेत, चोपदार आहेत, छोटी छोटी विद्यार्थी आहेत, गावातली सगळी भजनी मंडळ आहेत, यूट्यूब आहे, मंडप सुंदर आहे, साऊंड ऑपरेटिंग चांगली आहे आणि पहिलाच दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या मानाने भरपूर लोक आपण जमलेले आहात. काही काही येणारच आहेत आता हळूहळू. इथं माझी येईपर्यंत ज्यांनी खूप चांगली काळजी घेतली, दगूभाऊ असतील, आमचे पंडित भाऊ असतील, हरिभक्ती पारायण आमचे रामभाऊ असतील, सर्व कार्यकर्ते मंडळी मोठी उत्साही आहेत. मोठ्या प्रेमाने आपण हा उत्सव करत आहात. तिकडून येताना जशी काळजी घेतली तशी इकडून जाताना पण घ्या, कारण लोक आम्हाला तिकडून येतानाच विचारतात, महाराज कुठपर्यंत आलात, महाराज कुठपर्यंत आलात. इकडून जाताना महाराज नेमके गाडीत आहेत का, महाराज गाडीवर आहेत का, गाडी महाराजांवर आहे, हे कुणी पाहत नाही. पण आपली कीर्तनगळीची लोक मात्र असं करणार नाहीत, कारण सगळे हरिबाबांचे उपासक आहेत आणि जवळजवळ सगळीच लोक संप्रदायाच्या दृष्टीने सुदृढ आहेत. मला फार आनंद वाटला या उत्सवाच्या निमित्ताने आपण 7 ते 9च्या वेळेत उपस्थित आहात. ज्ञानदानासहित अन्नदानाची व्यवस्था आमच्या सगळ्या गावकऱ्यांनी केली. रामभाऊ पुढे बसा जरा, आम्हाला बोलताना बरं वाटतं जरा. विठ्ठल विठ्ठल आज माडीचा मळा अर्थात पुंजा बळवंताचा मळा म्हणतो आपण, त्या मळ्याकडे आजच्या कीर्तनाचं आणि सगळ्या अन्नदाताचं सौजन्य आहे. एकदा त्या मळ्यासाठी सगळेजण टाळी वाजवा. आणि चुलीवरची भाकरी आणि आमटीचा प्रसाद आहे. मेनू सांगायला नव्हता पाहिजे मी, पण तुम्ही चुली बघून आलात म्हणून सांगावं लागलं मला. तसंही जुन्या काळात आपण चुलीवरचीच भाकरी खायचो. मध्ये काळ बदलला, आपल्याला गॅसवरची चपाती भाकरी खावी लागली. पण रोहिदास गुरुजी काळ यांना पुन्हा जुन्याच ठिकाणी घेऊन चालला आहे. सिलेंडरची वानवा सुरू झालेली आहे, गॅस मिळणं कठीण होत चाललेलं आहे. त्यामुळे आपण किती जरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या काळात चाललेलो असलो तरी सुद्धा आपल्याला पुन्हा जुन्याच काळात जावं लागणार आहे, जुन्याच काळात जावं लागणार आहे. म्हणून अशा या गोड पवित्र उत्सवातील आजचा हा सेवेचा योग आहे. आज मंगलाचरण आहे. भगवंताचं चिंतन करावं या निमित्ताने यावत साधकाने साध्य प्राप्तीकरिता भगवंताचं चिंतन करावं, आनंद प्राप्त करून घेण्याकरता आपण भगवत चिंतन करावं असं सांगणारा अभंग आहे. विठ्ठल या अभंगाच्या शेवटच्या चरणातला शेवटचा शब्द आहे, होईल आघवा तुका म्हणे आनंद. आनंद प्राप्त करण्याकरता या जगात प्रत्येक जीव हा प्रयत्नशील आहे. प्रत्येकाला पाहिजे आहे तो आनंद पाहिजे आहे. अर्थात जिथून ज्याची उत्पत्ती आहे तिथपर्यंतचाच प्रवास तो जीव करत असतो. वेदांत शास्त्राचा असा सिद्धांत आहे, ज्याची जिथून उत्पत्ती आहे त्याची धाव स्वाभाविकपणाने तिकडच असते. नदी ही समुद्राकडेच गेल्यानंतर शांत होते, कारण ती समुद्रापासूनच उत्पन्न झाली आहे. तुम्ही म्हणाल कसं काय, नदी तर आम्हाला अमुक डोंगरातून दिसते वाहताना, आम्हाला अमुक ठिकाणाहून दिसते वाहताना, असं नाही. समुद्रातून जेव्हा बाष्पीभवन होतं तेच ढगामध्ये मिसळलं जातं
त्याच्यातून पाऊस पडला जातो, त्याच्यातूनच नदी तयार होते. म्हणून नदीची स्वाभाविक धाव ही समुद्राकडे असते. तुम्ही काय आणि मी काय, या जगातला प्रत्येक जीव हा आनंदाकडेच का धावतो? कारण तो आनंदापासूनच उत्पन्न झालेला आहे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून आपण आनंदापासून तयार झालेलो असल्यामुळे आपण स्वाभाविकपणाने आनंद प्राप्ती करताच निघालेलो आहोत. मग तो आनंद मिळवण्याकरता ज्याला जसं जमेल तो तसे प्रयत्न करत असतो. पण या जगात पृथ्वी तलावर सृष्टीच्या निर्मितीपासून ते आजपर्यंत संसारातल्या वस्तुदिकांचा संग्रह करून, विषयभोगांचा संग्रह करून कुणी आनंदी झाला असा अपवाद सुद्धा नाही. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. 12,000 कोटीचा मालक असलेला रेमंड कंपनीचा मालक विजयपत सिंघांनी आता भाड्याच्या घरात मरण पावला. त्यांना विचारलं, सर काय चूक झाली होती? काही नाही म्हणले, फार कमवलं आणि सगळंच मुलाच्या नावावर करून दिलं. अर्थात प्रत्येक बापाने आता हे हातचा राखून ठेवला पाहिजे हे मला वेगळं सांगायची गरज नाही. पण मुद्दा माझा इतकाच आहे, एवढा पैसा कमवल्यानंतर माणूस आनंदी होतो असं नाही. तुम्ही 7 समुद्राच्या पलीकडे जा अथवा प्लॉटिंग चांद्रावर करा, आनंदी नाही होऊ शकत. आणि म्हणून कुणी पैशाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली म्हणून ती लोक आनंदी झालीत असं नाही. कुणी सत्तेच्या क्षेत्रात मोठी उच्च अवस्था प्राप्त केली म्हणून ती लोक आनंदी झालीत असं नाही. कुणी मोठ्या पदावर गेलं म्हणून आनंदी झालं असं नाही. काय कमी महाराज लोकांकडे? आजच्या काळात जर आपण पाहिलं, घर गाडी गुडी बंगले बिंगले नौकर चाकर मुलं बाळ सगळं असूनही आनंदाचा क्षण लोकांकडे नाही, हे त्याचं दुर्दैव आहे. विठाला आणि म्हणून प्रत्येक माणूस या जगात वेगवेगळे प्रयत्न करतोय आनंदी होण्याकरिता. पण तो विषयांचा संग्रह करून, संसारातल्या वस्तूचा संग्रह करून आजतागायत या जगात कुणी सुखी आणि आनंदी झालेला नाही. आनंद पाहिजे. तुकाराम महाराजांसारख्या संतांकडे जर आपण पाहिलं तर ज्यांच्याकडे संसारातल्या कोणत्याही वस्तू आता शिल्लक राहिलेल्या नाहीत, ज्यांच्या प्रपंचाची पूर्णतः धुळधाण झालेली आहे, ज्यांचा संसार पूर्णतः वाताहत झालेली आहे, अशा तुकाराम महाराजांकडे आपण जर पाहिलं तर महाराजांचं भजन चाललेलं आहे आणि महाराजांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. तुकोबाराय आनंदाच्या परिसीमेत आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग. समग्र जीवन ज्यांचं आनंदाने भरलेलं आहे अशा तुकाराम महाराजांकडे लोकांनी पाहिलं आणि विचारलं, महाराज सगळं जग दुःखाने ग्रसित आहे, सगळं जग दुःखाने पछाडलेलं असताना आपण एवढे आनंदी आहात, तुम्हाला नेमका हा आनंद मिळाला कुठे? महाराज पहिल्यांदा आपल्याला सांगतात, जे तुम्हाला मिळवायचंय ते जगात, विषयात, वस्तूत किंवा संसारात नाहीये, ते पंढरपूरच्या विटेवर उभा आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रहि, समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तो आनंद स्वरूप परमात्मा तिथं व्याप्त आहे, तिथं उभा आहे. आणि म्हणून तुम्ही आनंद करता जगाकडे भटकू नका. आनंद आद्वय नित्य निरामय, आनंद आद्वय नित्य निरामय, आनंद आद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगियांचे, जे का निज ध्येय योगियांचे,
निरामय नित्य निरा आनंद आत्मय नित्य निरामय. विटेवरी उभा आनंदाचा कंद परमात्मा तिथे उभा आहे. आनंद कंद परमात्मा पंढरीनाथ विटेवर उभा आहे. महाराज म्हणतात तो आनंद स्वरूप परमात्मा मला आनंद देतो आणि म्हणून आज माझा समग्र चेहरा, माझं सगळं जीवन हे आनंदाने भरलेलं आहे. महाराज, ज्या आनंदात तुम्ही व्याप्त आहात आम्हालाही त्या आनंदाची आवश्यकता आहे. कारण आम्ही तर दुःखाने ग्रसित आहोत. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. आज काही लोक शरीराने दुखी आहेत, आरोग्याची समस्या आहे. काही लोक मनाने दुखी आहेत, काही लोकांना मानसिक टेन्शन आहे. महाराज, डिप्रेशन, हाय डिप्रेशन मध्ये आहेत लोक. दुःख कशाचंही सांगता येणार नाही, पण लोक आज दुःखाने ग्रसित आहेत. शरीराने काही दुःखी आहेत, काही मनाने दुःखी आहेत, तर काही धनाने दुःखी आहेत. आणि अशा सगळ्या दुःखाने भरलेल्या जगाकडे महाराज पाहतात. त्या लोकांनी विचारलं, महाराज आम्हालाही आनंद पाहिजे, तुम्ही ज्या आनंदाची साधना करता ती आम्हालाही सांगा. तेव्हा दुःखाने भरलेल्या लोकांना तुकोबराय ज्या साधनेची क्रमावली सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. काळ सारा चिंतने एकांत वाची गंगा नाणे. एकांतवासी गंगा साणे. हे देवाचा पूजन प्रदक्षिणा तुळशीच्या. हो देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुळशीच्या युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. करताना वाचतोय एकांतवासी गंगा स्नाने, देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. टाळी वाजवा एकदा. आहे काय आनंदच आहे की नाही? हा आनंद तुम्हाला महाराज संसारात करोडो अब्जावधी रुपयांनी मिळणार नाही. तो आनंद या मंडपात आहे. महाराज आनंदाची साधना आम्हाला शिकवतात. काय करा? काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुम्हाला मला आपल्याला देवाने जो काळ दिलाय तो अनमोल आहे महाराज. अमूल्य काळ आहे आपल्या आयुष्यात. दिला या काळे अवकाश. 2-3 कोरोनाच्या लाटा बघून आली माणसं आहेत आपण. पूरग्रस्त झालेली परिस्थिती पाहिली आपण. मराठवाड्याची, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याची पाहिली. अलिबागचं वादळ पाहिलं. महाड तालुक्यातलं, रायगड जिल्ह्यातलं तळीये नावाचं गाव गेलेलं पाहिलं. पुणे जिल्ह्यातलं खेड तालुक्यातलं माळीण नावाचं गाव गेलेलं पाहिलं. अशा सगळ्या स्थितीतून आपण पाहून आलेली लोक आहोत. हे जग दुःखाने भरलेलं आहे. अशा स्थितीत आपण जर आनंदाचा शोध घेत असू, आपल्याला जो देवाने काळ दिलाय तो चांगला वापरा. देवाने जो दिलेला काळ आहे तो चिंतनात घालवा. काळ सारावा चिंतने. काळ अमूल्य आहे. लोक सहज म्हणतात, महाराज मला कीर्तनाला मी काय येतो, तर ते म्हणतात टाइमपास करायला येतो. काही काही लोक कीर्तनात टाइमपास करायला येतात. देवाने दिलेला जो टाइम आहे आपल्याला तो पास करण्याकरता नाही दिलेला. आयुष्य एका क्षणात कधी थांबेल कोणाला माहिती नाही महाराज. घडी घडी काळ वाटयाची पाहे,
अजूनही किती आहे अवकाश. ग्रास गिरीचा नाही हाती, ग्रास गिरीचा नाही हाती. रसगिरी से नाही हाती, रसगिरी से नाही हाती. शन भलगुरा जायना कळता, शनी भलगुरा जायना कळता. रसगिरी से नाही हाती, रसगिरी से नाही हाती. अन्नाचा घास जो आपण तोंडात घालतो महाराज, ती सुद्धा सत्ता आपली नाही, लक्षात ठेवा. ग्रास गिळी सत्ता हाती नाही. किती अमूल्य काळ ईश्वराने आपल्याला दिलाय, तो वाया घालू नका. काळ सारावा चिंतने. लोक काळ फक्त चालवलाय आयुष्यातला, त्याच्याशी कर्तव्य राहिलेलं नाही. वेळेचं मूल्य लोकांना कळत नाही महाराज. आणि म्हणून चिंतन करा. दुर्दैवाने लोक चिंता करतायत, काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं. भूतकाळाची चिंता, काहींना भविष्य काळाची चिंता. इस्रायल इराणचं युद्ध चाललंय, काय होईल माहिती नाही. पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार आहेत, काय करावं. गॅस मिळणार नाही, काय करावं. बहुतेक महायुद्ध भडकलं तर काय करावं. आहे का नाही चिंता महाराज. काही काहीचे चेहरे तर असे झाले जस काय सगळ्या नाशिकचं टेन्शन एकटरच पडलं का काय. आज एवढी लोक चिंताग्रस्त होत झाली आहेत. पण महाराज म्हणतात, तू का चिंता करतो. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तू काय कर, आवडीने भावे हरी नाम घेसी. तू चिंतन कर, चिंता करत बसू नको. चिंता ही तुम्हाला प्रत्येक क्षणाला उद्ध्वस्त करते महाराज. सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. फक्त अनुस्वाराचा फरक आहे. चिता मेल्यावर जाळते आणि चिंता जिवंतपणी जाळते. विठाल 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 विठाल. एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय, समर्थाची कांता कोरांन मागे. जो माझं भजन करतो त्याला संसारातली चिंता करायची गरज नाही. त्याच्या सगळ्या संसाराची व्यवस्था मी पाहतो. परमात्मा स्वतः बोलतात, चिंता करू नका, चिंतन करा. काळ सारावा चिंतने. लोक चिंता करतात. बाबा, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही जो सगळ्या जगाची चिंता करतो. महाराज, सगळं जग जेवल्याशिवाय देव जेवत नाही बरं. या जगातला प्रत्येक माणूस जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत देव जेवत नाही. एवढी त्याला काळजी असते आपली. आणि आपण विनाकारण कुणाच्या खांद्यावर कुणाची ओझे. मी म्हणून चाललंय, मी गेल्यावर कसं व्हायचं, मी नसल्यावर कसं व्हायचं, माझ्यामुळेच चाललंय. कधी कधी या बाया पण नवऱ्याला टॉर्चर करतात. गप्प बसा, मी होते म्हणून टिकली, दुसरी असती तर. बाई, तू जाऊन बघ, तरी सुद्धा मागं सगळं टिकतं. आपल्यामुळे या संसारात काहीही होत नाही. विनाकारण संसाराची चिंता करत बसू नका. काळ सारावा चिंतने. चिंतनात काळ घालवा. ज्याचा काळ चिंतनात गेला त्याच्याच आयुष्यातला काळ धन्य. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. 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 ओ चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. ज्याच्या आयुष्याचा काळ चिंतनात गेला तेवढाच काळ धन्य महाराज. आणि म्हणून बाकीचा आपल्या आयुष्यातला काळ आपण कुठं कुठं खर्च केला हा ज्याने त्याने ज्याचा त्याचा ठरवावं. पण तो चिंतनातला काळ हा धन्य. महाराज, काय होतं हे चिंतन केल्याने. अवघे होतील लाभ एका या चिंतने. नाम संकीर्तने गोविंदाच्या. सगळे लाभ तुला भगवंताच्या चिंतन केल्याने मिळणार आहेत. म्हणून काळ सारावा चिंतने. शबरी माता
मातंग ऋषींनी तिला फक्त सांगितलं की शबरी तुला श्रीराम प्रभू भेटणार आहे. कधी भेटणार आहेत हे नाही सांगितलं, फक्त भेटणार आहे. आणि गुरु खरा होता. गुरु खरा पाहिजे बरं. सध्या खोट्या गुरूंना ऊत आल्यामुळे प्रॉब्लेम वाढले. गुरु खरा होता. गुरुने सांगितलं मला या जन्मात राम नाही भेटणार, पण तुला या जन्मात राम भेटणार आहे. मला पुढच्या जन्मात राम भेटणार आहेत, पण तुला मात्र या जन्मात राम भेटणार आहेत. आणि त्या दिवसापासून सगळ्या दिशेचे रस्ते शबरी माता स्वच्छ करायला लागले. आपल्याला जर सांगितलं असतं ना का तुम्हाला 10 वर्षांनी राम प्रभू भेटणार आहेत, 9 वर्ष आपण झोपा काढल्या असत्या, फक्त 10व्या वर्षीच बघितलं असतं राम कधी येणार आहे. शबरीला हे नाही सांगितलं की राम कधी येणार आहेत, फक्त सांगितलं राम येणार आहेत. सगळ्या दिशा स्वच्छ करायची, सगळी फळं एका टोपलीमध्ये घालायची आणि रामचंद्र प्रभूंची वाट बघायची. आश्रमात या कधी रे येशील, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना. रामचंद्र प्रभूंची वाट बघायची. माझे रामचंद्र प्रभू आता येतील, मग येतील. बालपण संपलं, तारुण्य संपलं, प्रौढ वय आलं. अखंड काळ तिचा फक्त रामप्रभूंच्या भजनात चाललेला आहे, चिंतनात सगळा काळ तिचा चाललेला आहे. पण सारखी वाट पाहते महाराज. आएंगे जब रघुराई तब आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावनी होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगे. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. ते त्यांच्या आवाजात ऐकल्याशिवाय आम्हाला बरंच वाटत नाही. म्हणून ते जब मेरे राम जी का आम्ही ते त्यांनाच गायला लावत असतो. मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे जन्मों के पाप आज कट जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे. आणि असं सारखं शबरी माता चिंतन करते. जो काळ शबरीने तिच्या आयुष्यातला भगवंतासाठी खर्च केला, तोच काळ हरिबाबांसारख्या महापुरुषांनी सुद्धा देवासाठीच खर्च केला. म्हणून तर आज एवढा मठातला उत्सव आपल्याला जो आनंद देतो, हा का देतो महाराज? देव भेटीची तीव्र उत्कंठा जर असेल तर तो कधीही येवो, पण माझं आयुष्य त्याच्यासाठी खर्च झालं पाहिजे. काळ सारावा चिंतने. अशोकवनामध्ये सीता माता आहे, रावणाने चोरी केली आहे. अशोकाचे वनी सीता शोक करी. आणि अशी दुःखाने रामप्रभूंचं भजन करते. शबरी त्रिजटा मातेला विचारते सीता माता, त्रिजटे काय दुष्टाचरण होते म्या केले, काय दुष्टाचरण होते म्या केले.
तीर्थव्रत होते कुणाचे भंगिले, तीर्थव्रत होते कोणाचे भंगिले, गायी वत्सा पत्नी पुरुषावी घडिले, गायी वत्सा पत्नी पुरुषावी घडिले, नकळे ओ संचित चरण अंतरले, सांगवो त्रिजटे सखये ऐसी मात, सांगवो त्रिजटे सखये ऐसी मात. त्रिजटे सांग ना बाई, मी कोणत्या जन्माचं पाप केलं असेल, माझ्याकडून कोणतं दुष्ट आचरण घडलं, माझ्याकडून एखाद्या स्त्री पुरुषाची ताटातूट झाली का काय, एखाद्या गाई वासराची ताटातूट झाली का काय, काय झालंय मला माहिती नाही, पण काहीतरी पाप माझ्याकडून घडलंय, म्हणून या दुष्टाने माझी चोरी केली आणि म्हणून मला अशा या अरण्यामध्ये या लंकेमध्ये इथं आणून त्याने ठेवलंय. अखंड रामचंद्र प्रभूंचं चिंतन सीता माता करते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि ते चिंतन करतात. त्यजिले अन्न जीवन, त्यजिले फळ भोजन, त्यजिले भोग हवन, श्री रघुनंदन वियोगे. नाथ महाराज वर्णन करतात सगळ्या गोष्टीचा त्याग सीता मातेने केला आणि आपल्या आयुष्यात प्राप्त झालेला प्रतिकाळ हा चिंतनात घालवला. विठाल म्हणून लक्षात घ्या, आपल्या वाट्याला सुद्धा कधी अनुकूल काळ येईल तर कधी प्रतिकूल काळ येईल, पण कोणत्याही स्थितीत काळ सारावा चिंतने. चिंतनात काळ गेला पाहिजे. अवघे होती लाभ एका या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या. म्हणून आपण चिंतन करा. चिंतन तुम्हाला देव बनवतं महाराज. चिंतने चिंतने तद्रूपता. हे संत आपल्यासारखेच होते ना महाराज, हात पाय डोळे कान नाक त्वचा, पण चिंतनाचा परिणाम ते देव झाले. त्यांनी असं चिंतन केलं का ते देव झाले, आणि आपण असं चिंतन केलं का आपण नवरदेव झालो. विठाल काही लोक धनाचं चिंतन करतात, काही लोक स्त्रीचं चिंतन करतात, काही लोक विषयाचं चिंतन करतात, काही पदाचं सत्तेचं चिंतन करतात. नाशवान वस्तूचे चिंतन करत बसू नका, परमात्म्याचं चिंतन करा. काळ सारावा चिंतने. महाराज हे चिंतन करताना आम्ही लोकांतात करावं का महाराज? थोडी अट सांगतात. एकांतवासी, एकांतात चिंतन करा. तुकोबाईंनी भंडारा भामचंद्र घोराडेश्वर आदी डोंगरावर चिंतन केलं, एकांतात केलं. ज्ञानोबरायदी भावंडांनी, निवृत्तीनाथ महाराज, सोपन काका मुक्तांनी सुद्धा ब्रह्मगिरीच्या कुशीत येऊन एकांतात चिंतन केलं. सद्गुरु जोग महाराजांनी सुद्धा तुमच्या इगतपुरीच्या डोंगरात येऊन एकांतात चिंतन केलेलं आहे. चिंतनासाठी एकांत. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. एने सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. एकांतामध्ये संतांनी चिंतन केलं. लोकांतात चिंतन होईल सांगता येत नाही, म्हणून एकांतात चिंतन करा. अडचण अशी आहे, सामान्य लोक एकांतात गेले का त्यांना विकार स्फुरतात, पण संत एकांतात गेले का त्यांना विचार स्फुरतात. विठाल चिंतन करण्याकरता काळ एकांत सांगितलाय, पण एकांतात गेल्यावर महाराज भजन नाही होणार, आमचे विकार स्फुरतात. मग त्याच्यासाठी पुढे सांगितलंय गंगा स्नानी. म्हणून पुन्हा एकांतात गंगेचं स्नान करत राहा. गंगेचं स्नान याच्यासाठी सांगितलंय आपल्याला,
का स्नानाने माणसाची तन शुद्धी आणि मन शुद्धी होत असते, म्हणून गंगे स्नान सांगितलंय. आता लोक म्हणतील महाराज गंगा तर तिकडे आहे, ऋषिकेशला हरिद्वारला तिकडे जावं लागेल का? काही गरज नाही. ब्रह्मगिरीहून आपली जी वाहते गोदावरी ती गंगाच आहे ना महाराज. तिला काय म्हटलं आपण? वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाय भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. पंढरपूरला जी चंद्रभागा भीमा वाहते ती सुद्धा विठोबाच्या चरणाची गंगाच आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, ती गंगाच आहे ना महाराज. आपल्या जवळच्या नद्यांना सुद्धा गंगाच म्हटलंय. आपण त्या तीर्थात जाऊन स्नान करा. तीर्थाच्या स्नानाने जीवन पवित्र होतं. म्हटले महाराज नदी जवळ नाही, स्नान जमणार नाही. आपल्या घरात स्नान करताना हे बघा, जुन्या काळात आपल्याकडे गंगाळ असायचं. गंगाळ असं म्हटलं जातं, पण ऍक्च्युली तो गंगाळच शब्द आहे. अपभ्रष्ट होऊन गंगाळ झाला. आणि त्या गंगाळातलं जे पाणी आहे, पाण्याचा एक तांब्या आपल्या अंगावर घेण्याच्या अगोदर आपली संस्कृती महाराज गंगे चमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीम कुरु. हे सप्त नद्यांनो, आपण माझ्या स्नानात या, पाण्यात या आणि मला पवित्र करा. म्हणून स्नान करताना सुद्धा आपल्या संस्कृतीत परमार्थ आहे. लक्षात घ्या, ज्याला आनंदी व्हायचंय त्यांच्यासाठी हे प्रॅक्टिकल कीर्तन आहे. विठाला काळ चिंतनात घालवा, चिंतन एकांतात करा. एकांतात विकार स्फुरतील, गंगेचं स्नान करा. आपल्याच घरात आंघोळ करताना आपण त्या पाण्याला गंगा समजा, वाचेने गंगा गंगा म्हणा, तुम्ही पवित्र व्हाल. एकांतात गंगेचं स्नान घडेल. बर, पुढे देवाच्या पूजने. स्नान झाल्यानंतर आपल्याकडची पद्धतच आहे, आपण काय करतो? देवपूजा करतो. पण दुर्दैवाने आपण आपल्या घरातली सगळी देवपूजा ही महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहिणींकडेच दिलेली आहे. आपल्या डोक्यात देवपूजाच नाही महाराज, आपण देवपूजा करतच नाही. 12 भानगडी आहेत आपल्या डोक्यात. जर विचारलं का तुम्ही काल कीर्तनाला दिसले नाही, माझ्या मागे 1760 कामं असतात. आता ऍक्च्युली 1760 म्हणजे नेमकी किती हो? खरंच एवढी कामं असतात का? 2-4 कामं असतात, पण म्हणतात लोक 1760 कामं असतात. आपल्याला देवपूजा आवडत नाही. आणि नेमकं आपल्या आनंदाची व्यवस्था ही तिथंच आहे. देवाच्या पूजने देवपूजा करा. आपल्या घरातली जी मूर्ती आहे पांडुरंगाची, रामाची, कृष्णाची, ज्याला जो देव आवडत असेल त्याची, किंवा ज्याला संत आवडतात त्या देवाची पूजा करताना ती अत्यंत सश्रद्ध आणि प्रेमयुक्त अंतकरणाने करा. मीराबाईला एका महात्म्याने ती मूर्ती दिली कृष्णाची आणि सांगितलं, मीरा तू रोज या मूर्तीची पूजा कर. मीराबाई विचारतात, बाबा याचं नाव काय हो? महात्म्याने सांगितलं, याला गिरीधर म्हणतात. आणि त्या दिवसापासून लागी रे लगन ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, ओ तो गली 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 हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन. राणा ने विष दिया मानो अमृत पिया. आणि मग काय सहन नाही केलं महाराज मीराबाईने हो. एवढा दुःख आणि एवढी संकट तिने सोसली. फक्त मला महात्म्याने जी मूर्ती दिली तो माझा कृष्ण आहे. त्याला मूर्ती म्हणून तिने कधीच नाही पाहिलं. तो माझा प्राण आहे. लग्नही त्याच्याशी झालंय मीराबाईचं. आणि संपूर्ण जीवन तिने त्या कृष्ण परमात्म्याच्या मूर्तीसोबत खर्च केलंय. आपल्या घरातली देवाची मूर्ती ही मूर्ती नाही. म्हणून त्या देवाच्या पूजेला जेव्हा आपण बसतो तेव्हा त्या पूजेतलं रहस्य आहे, सश्रद्ध अंतकरणाने सेवा करा. गंध लावताना बरोबर पांडुरंगाच्या 2 भोवयाच्या मध्येच लावावा. देवाला स्नान घातल्यानंतर अंग पुसताना आपण जर आपल्या अंगाला चांगला टॉवेल वापरतो ना, देवाला पण चांगला टॉवेल पाहिजे. आपण देवाला फडकं वापरतो देवाचं स्नान करायला. देवाला पण चांगलं वस्त्र पाहिजे. देवाला गंध लावताना छान लावावा. इतकी छान पूजा झाली पाहिजे महाराज. पण दुर्दैवाने आज लोकांना ती आवडत नाही. एक जण तर इतका कंटाळा, असं पातेलं घेतलं आणि देव होते असे पत्र्याचे सगळे घरात त्याच्या असे धरले, सगळे एका याच्यातच घेतले त्याने, पातेल्या सगळे टाकले. बायको म्हणले अशी कशी पूजा? नाही म्हणले, फार वेळ जातो, अंगणातच विहीर आहे त्याच्यातच स्नान घालून आणतो. गेला आणि ते त्याच्यातच बुडवलं. 2-3 पत्र्याचे ते विहिरीतच गेले. घरी बायको म्हणले, अहो झाली का पूजा? हो म्हणले, आज 2 देव मेले म्हणले, आता 8-10 दिवस आपल्याला सुतक आहे, पूजाच करायची गरज नाही. ही पूजा आहे महाराज. जी पूजा आम्हाला आनंदासाठी करायची सांगितली आहे ती पूजा आम्ही करत नाही.
हा, रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या भावाने सांगितलं, ही काली माता आहे, दिल्लीमध्ये राहत होते, आपल्याला हिची सेवा करायची, आणि ही नुसती देवी नाही तर ही आपली आई आहे. त्या दिवसापासून रामकृष्णांनी तिला आई समजून सेवा केली, आई समजून त्या मूर्तीची पूजा केली. महाराज, आमचे महान संत आम्हाला सांगतात, देवाच्या पूजने सातारा जिल्ह्यात गोंदवलेकर महाराज नावाचे संत झाले. महाराजांना नैमिषारण्यात जायचं होतं, आणि महाराज ज्या वाड्यात राहत होते तिथे रामचंद्र प्रभूंची मूर्ती होती. महाराज जेव्हा नैमिषारण्यात जायला निघाले तेव्हा रामचंद्र प्रभूंना करमेना. ज्या मूर्तीची अखंड सेवा गोंदवलेकर महाराजांनी केली ती मूर्ती रडायला लागली. त्या मूर्तीच्या डोळ्यात पाणी आलं. कुणीतरी येऊन सांगितलं, महाराज आपण नैमिषारण्याला चाललात. साक्षात रामराया रडायला लागले. महाराज पुन्हा परतले. महाराजांनी रामप्रभूंकडे पाहिलं तर दोन्ही डोळ्यातून अश्रू दिसले. महाराजांनी हात जोडले आणि सांगितलं, रामराया, मी नैमिषारण्यात चाललोय म्हणून तुला करमत नाही का? काळजी करू नको. हो, मी माझा आत्ता जाण्याचा बेत रद्द करतो, मी नंतर जाईन, पण तू रडू नको. आणि असं म्हणल्याबरोबर रामचंद्र प्रभूंच्या डोळ्यातले अश्रू थांबले. आजही गोंदवल्यात ती रामप्रभूंची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. महाराज, काही चिंतन केलं या लोकांनी हो. आणि म्हणून देवाची पूजा करताना ती फार प्रेमाने करा, फार श्रद्धेने करा. 2 पावलं देवासाठी आपण टाका, 4 पावलं देव आपल्यासाठी टाकतो. विठाला भगवान भी क्या अजीब चीज है, दिल और दिमाग के बीच में गला है. फार गोड गायले महाराज. भगवंताला श्रद्धेने विश्वासाने आपलंसं करा. परमार्थ आपला त्या दिवशी यशस्वी झाला ज्या दिवशी निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, हरिबाबांसारखे संत आपल्या डोक्यावर हात फिरवतील. तुम्ही पवित्र झालात म्हणून समजा, आणि त्यांच्यासाठी आपण करा. महाराज, कोणाला दिसण्यासाठी आपण सेवा करू नका. माझं नाव लौकिक व्हावा याच्यासाठी काही करू नका, तर हरिबाबांनी आमच्या डोक्यावर हात फिरवावा याच्यासाठी आपण ही सेवा करा. देवाच्या पूजने पुढचा नियम सांगितलाय, प्रदक्षिणा तुळशीच्या. खबरदार, हिंदूंच्या घरापुढची तुळस हालता कामा नये. आज ही काळाची गरज आहे महाराज. हा, आज बऱ्याच हिंदूंच्या घरापुढे तुळशी राहिलेल्या नाही. तुळस ही साक्षात वृंदा माता आहे, पतिव्रता आहे. ती जालंधर नावाच्या दैत्याचं वध केला भगवान विष्णूंनी. ती सती गेली आहे वृंदा माता, तिच्या जागेवर जी तुळस उगवली ती सामान्य नाही आहे. भगवंताने आपल्या गळ्यात तिला स्थान दिलंय. आजही विज्ञानही मान्य करतं, जगातले सगळे वृक्ष 12 तास ऑक्सिजन देतात, 12 तास कार्बन डायऑक्साईड देतात, पण तुळस हा असा वृक्ष आहे का तो 24 तास ऑक्सिजन देतो. आणि म्हणून काय केलं पाहिजे आपण? सकाळी देवपूजा झाली, स्नान झालं, देवपूजा झाली का अंगणातल्या तुळशीला प्रदक्षिणा करा. तुळस तुम्हाला ऑक्सिजन देते. आरोग्याच्या दृष्टीने तुळशीचा फायदा आहे. आणि म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये तुळस ज्याच्या दारात नाही ते घर स्मशान आहे. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान ग्रह जाणा. ते तुळस वंदावी माऊली ऐकायचं मला तुमचं. तुळशी पाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. तुळशी पाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. तुळसी पाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. तुळसी पाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. तुळस वंदावी माऊली, तुळस वंदावी माऊली, तुळशी पाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. तुळसी पाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. सदा तिष्ठत असे. सदा तिष्ठत असे. ढोक महाराजांसोबत असताना मी ऐकलं होतं त्यांचं ते तुळस वंदावी माऊली. माझ्या ध्यानात होतं म्हणून बरोबर मला आठवलं ते तुळस वंदावी माऊली. महाराज, धन्य तुळशीचा महिमा नाही अनिक उपमा. म्हणून आपल्या दारातली अंगणातली जी तुळस आहे तिला प्रदक्षिणा करा. सामान्य ही साधना नाही महाराज. ज्याला आनंदी व्हायचंय त्याला क्रम सांगतात तुकाराम महाराज. चिंतनात काळ घालवा, एकांतात चिंतन करा, गंगेचं स्नान करा, देवपूजा करा आणि तुळशीला प्रदक्षिणा करा.
काय डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला अगोदर रोगाला पाहिल्यानंतर औषध सांगतात. तुम्हाला कोणता रोग झालाय त्याच्यावर औषध आहे, आणि औषध सांगितल्यानंतर पथ्य असतात. जेवढे लोक तुकाराम महाराजांना आनंद मागण्याकरता गेले त्यांना तुकाराम महाराजांनी हे सांगितलंय का तुम्ही चिंतनात काळ घालवा, एकांतात गंगेचं स्नान करा, देवपूजा करा आणि तुळशीला प्रदक्षिणा करा, आनंदी व्हाल. हे औषध आहे. पण पथ्य काय? दुसऱ्या चरणात युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार नेमा इंद्रियाचे सार इंद्रियाची सार नसावे नसावे पासर निद्रा बाबू भाषण निद्रा बाबू भाषण युक्त आहार विहार युक्त आहार विहार आहार विहार युक्त आहार विहार वा, प्रकाश महाराजांनी गोड गायलं. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. फार गोड अभंग आहे बरं का. महाराज पथ्य सांगतात. आता पहिल्यांदा औषध सांगितलंय आणि आता पथ्य सांगतात. काय करा? ज्या देहाने तुम्हाला भजन चिंतन प्रदक्षिणा करायला सांगितल्यात त्या देहाला अगोदर सांभाळा. तुम्ही फार महत्वाचे आहेत महाराज. जयाचे अहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काय. ज्याचं शरीरच चांगलं नाही त्याने काय परमार्थ करा. ज्याला भगवत चिंतन करायचंय, कथेची सामुग्री दिया अवसानावर, कीर्तन करायला सुद्धा शरीर चांगलं लागतं. पखवाज वाजवायला शंभू महाराज शरीर चांगलं लागतं, गायला सुद्धा शरीर चांगलं लागतं, श्रवण करायला सुद्धा शरीर म्हणजे कान चांगले लागतातच ना, शरीर चांगलं लागतं. परमार्थ ज्याला करायचं त्याला शरीर चांगलं ठेवता आलं पाहिजे. शरीर चांगलं ठेवण्यासाठी काय करा? कफ वात पित्त सांभाळा. ते सांभाळायचं म्हणजे काय? पोट सांभाळा. पोट सांभाळायचं म्हणजे काय? आहार मेंटेन करा. आहार मेंटेन करायचं म्हणजे काय? सत्वगुणी रजोगुणी आणि तमोगुणी 3 प्रकारचा आहार आहे. आयुष सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धन असा आहार घ्या का जो तुम्हाला आरोग्यवर्धक असेल, आयुष्यवर्धक असेल, शरीराला ताकद देईल. दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा, फळांचा, भाजीपाल्याचा आपल्या शरीराला पुरेपूर उपयोग होतो. आपण असा सात्विक आहार सेवन करा. अति आंबट, अति तुरट, अति खारट, अति तिखट हा आहार रजोगुणी आहार आहे. आणि अनेक दिवसाचं सडलेलं नासलेलं त्यालाच पुन्हा शिजवून खाणं हा तमोगुणी आहार आहे. हा आहार आपल्या जेवणात बसत नाही. तमोगुणी आहार सेवन करू नका, रजोगुणी आहार सेवन करू नका, तर सत्वगुणी आहार सेवन करा. मेरा पेट कोई कब्रस्तान नहीं जहां हम मरे हुए प्राणियों को दफना दूं. विठाला 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 विठाला. लक्षात घ्या, देवाने दिलेलं शरीर आहे, फार चांगलं सांभाळा. हत्ती हा शाकाहार खातो, शाकाहारी हत्ती. हत्तीने आजपर्यंत कधी मांसाहार केलेला नाही आणि हत्तीसारखा बलवान प्राणी जगात नाही. म्हणून शाकाहार हा उत्तम आहार आहे. आहार सांगताना शाकाहार आहे आणि तो सुद्धा युक्त आहार विहार, तो सुद्धा युक्त सांगितलाय. कमी खा, कम खाना, खूप चबाना
यही है तंदुरुस्ती का खजाना. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. पंडित भाऊंच्या घरी आत्ता गेलो होतो. प्रसाद फार छान झाला होता. खूप छान बनवलं होतं त्यांनी. पण आम्ही मात्र आपलं युक्त आहार विहार, कारण असं सांगितलंय आपल्या अन्नाचे पोटाचे 4 भाग करा. 2 भाग जेवणात असू द्या, 1 भाग पाण्याचा असू द्या, 1 भाग हवेसाठी ठेवा. काही काही लोक पोतं हलवून भरल्यासारखं भरतात. आमचे जुने एक महाराज होते, कीर्तनाला गेले. लोकांनी विचारलं, महाराज किती लोकांचा स्वयंपाक करायचा? म्हणले 6 जणांचा बनवा. गाडीतून एकटेच महाराज खाली उतरले. लोक म्हणले, महाराज तुम्ही तर एकटेच आलात. म्हणले 6 जणांचं मला एकट्यालाच लागतं. नियम आहेत महाराज, लक्षात घ्या. आज खाऊन खाऊन लोक मरायला लागले. खायला नाही म्हणून लोक मरत नाहीत, अति खाऊन लोक मरायला लागले. युक्त आहार विहार, ज्याला आनंदी व्हायचं आहे त्याच्यासाठी. तुम्ही लगेच मनावर घेऊ नका, आता भाकरी आमटी आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. नेम इंद्रियासी सार, आहार युक्त असावा. विहार म्हणजे वागणं आपलं तेही युक्त असावं. प्रत्येक गोष्टीला नियम आहेत, मर्यादा आहेत. भोजन करावे परिमित, लोलुप्यता काय निद्रे तेजी नावे. भोजन करावे परिमित, जेवण करताना ते थोडंसं मर्यादित. युक्त आहार विहार, वागताना सुद्धा मर्यादा आहे. नेम इंद्रियासी सार. आणि या देहातल्या प्रत्येक इंद्रियाला, इंद्रिय जे जे मागतात ते ते देऊ नका. इंद्रिय जे जे म्हणती ते तेची पुरुषे जे करीती, ते तरले चिन्ह तरती विषय सिंधू. माऊली वर्णन करतात. इंद्रियाच्या मागे जर तुम्ही गुलाम होऊन गेला तर तुम्ही संसार सागरातून तरून जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या इंद्रियांना नियम आहे. घेई 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 रे घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मनात तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा जीवा जीवा, नको सोडूया केशवा. घेई 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 रे घेई 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 माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई 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 रे घेई 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 माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. विठोबाचे. साऊंड फार छान लावला, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. घेई 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 रे घेई. नाही तर मग मी एवढं गात नाही. राम भाऊंना माहिती आहे मला गायचा फार कंटाळा येतो, पण मग लागला माईक चांगला म्हणून आपलं चाललंय. गोड नाम विठोबाचे,
भगवंताचं नाव मुखाने गा, कानाने त्याचंच गुणगान श्रवण करा, डोळ्याने त्यालाच पहा. मोबाईल फार वेळ बघता येतो म्हणून बघत बसू नका. प्रत्येक इंद्रियाला मर्यादा आहेत. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. ज्याला सुखी व्हायचंय त्याने मर्यादा सांभाळा. लक्ष्मणजींनी आखलेली ही रेषाच समजा. नेम इंद्रियासी सार. मर्यादेचं उल्लंघन केलं का दुःख, आणि मर्यादा सांभाळली का सुख. विठाल 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 विठाल. नसावी बासर निद्रा बहु भाष. बासर निद्रा म्हणजे खूप झोप नसावी आणि खूप बोलणं नसावं. नसावी बासर निद्रा बहु भाषण. फार बोलू नये आणि फार झोपू नये. ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली रावणाने, कुंभकर्णाने आणि बिभीषणाने. रावणाला विचारलं तुला काय पाहिजे. त्याने सांगितलं याच्याकडून मरण नको, त्याच्याकडून मरण नको, यक्षाकडून नको, गंधर्वाकडून नको, देवादिकांकडून नको, सगळं मागितलं. फक्त त्याच्या डिक्शनरीत दोघंच हुकले, नर आणि वानर. नराकडून मरण नको, वानराकडून मरण नको हे रावण म्हणलाच नाही. त्याला वाटलं नर आणि वानर कुठं मला मारतील का. त्याला काय माहिती होतं ते नुसते वानर नव्हते, तर ते वानर होते. विठाल त्या बिभीषणाला विचारलं तुम्हाला काय पाहिजे. बिभीषणाने इतकं छान उत्तर दिलं. म्हणले देवा माझी सात्विक बुद्धी कधीच हलता कामा नये. आणि लक्षात ठेवा या जगात कितीही रजोगुण आणि तमोगुण जरी उसळलेला असला तरी आजपर्यंत प्रभाव हा सत्वगुणी माणसाचाच आहे. विठाल 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 विठाल. बिभीषणाने सत्वगुण मागितला. आणि कुंभकर्णाला विचारलं तुला काय पाहिजे. कुंभकर्ण म्हणला 6 महिने झोप आणि 1 दिवस जेवायला उठवा. त्याने तुकाराम महाराजांचा अभंग पाहिलाच नव्हता. नसावी बासर निद्रा बहु भाषण. म्हणजे आता कुंभकर्ण फार कमी झालेत अशातला काही भाग नाही. आता पण काही लोक आहेत महाराज, जुन्या काळातले आपली जी लोक आहेत ना, शेतकरी वर्ग, शेतात दिवसभर काम करायचा, रात्री लवकर जेवायचं आणि पटकन झोपायचा. लवकर झोपला का जाग कशी यायची, लवकर यायची. लवकर निजे लवकर उठे. लवकर माणूस झोपला का लवकर उठायचा. पुन्हा त्याचं दिवसभराचं शेड्यूल चांगलं चालायचं आणि त्याचा परिणाम त्याचं आरोग्य चांगलं राहायचं. आता आपली अडचण काय, नाईट शिफ्ट चालू आहेत नाही का. आता कंपनीमध्ये वगैरे आपण जर गेलात, काही लोक नोकरी व्यापार व्यवसाय करताना कधी कधी रात्रीचं जागरण होतं, तर ठीक आहे तो भाग सोडून द्या, त्यांच्याबद्दल नाही आपण म्हणू शकत. पण ज्याला काही रात्री काही काम नाही त्याने मात्र दिवस झोपू नये. काही काही लोक दिवसात झोपा काढतात. एक जण तर महाराज शनिवारी झोपला, सोमवारी उठला हो. त्याला विचारलं काल नाही उठला, तो मला काल सुट्टी होती. कशाला उठायचं म्हणला. आजही अशी लोक झोपतात महाराज. नसावी बासर निद्रा. खूप झोपू नका. शरीराला झोपेची गरज आहे, शरीराला आरोग्यासाठी झोप पाहिजे मान्य, पण काही तासांचं त्याला लिमिट दिलंय ना. म्हणून अमर्यादित झोपू नका आणि अमर्याद बोलू सुद्धा नका. बोलण्याचे पण नियम आहेत. किती बोला, कुठं बोला, काय बोला, मोजकं, अर्थभरीत, संशयरहित, कोणाच्या वर्माला झोंबेल असं आपण बोलू नका. महाराज म्हणतात हे झालं पथ्य. पहिल्या चरणात झालं औषध, दुसऱ्या चरणात पथ्य. आणि हे मी तुम्हाला का सांगतो, कारण हे जर तुम्हाला कळालं ना, ह्या जगातल्या नाशवान धनाचं काय घेऊन बसलात, हे खरं धन आहे. तिसऱ्या चरणात परिमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परिमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण.
टाळी वाजवा एकदा छान सगळे. ज्याला टाळी वाजवायची तर मग त्याने पखवाज वाजवून दाखवा. हे कष्ट असतात ना महाराज, आहे की नाही. कौतुक केलं की मग अजून तुम्हाला चाली चांगल्या ऐकायला मिळतील. कौतुक केलं का पखवाज चांगला ऐकायला मिळेल. कौतुक केलं की कीर्तन सुद्धा चांगलं ऐकायला मिळतं. हा कौतुकाचा भाग आहे. हे बघा, गावातली मुलं कोणत्याही क्षेत्रात शिकत असतील, आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण कौतुकाची थाप जर मिळाली तर मुलं मोठी होतात महाराज. काही लोकांना कौतुकाची सवयच नाही. फार काही लोक कंजूस राहतात महाराज कौतुकाच्या बाबतीत, पण ते करत राहा. तुकाराम महाराज जगाचं निरीक्षण करून एकदा म्हणाले, आपलं कौतुक आपणच केलेलं बरं, जग काय कौतुक करायच्या भानगडीत दिसत नाही. कौतुक वाटे झाली आवेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे. मी जो परमार्थ केलाय माझं मलाच कौतुक आहे. आणि खरंच आहे महाराज, जगाकडे फार पाहू नका. आपल्या परमार्थाबद्दल, आपल्या शुद्धतेबद्दल, आपल्या स्वच्छतेबद्दल आपलाच आपल्याला आनंद असावा. आपण जो परमार्थ करतोय हे साधन आहे महाराज, महाधन आहे ते. परमार्थ शब्दाचाच काय अर्थ आहे? परम अर्थ, श्रेष्ठ धन म्हणजे परमार्थ. लोक नाशवान धनाच्या मागे चालले. मुंबईमध्ये अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी असलेली एक बाई मरून पडली. 6 महिन्यांनी तिचा मुलगा तिला शोधायला आला. बंगल्याचा दरवाजा उघडला, घाण वास सुटल्यावर कळालं का आई मरून पडली होती. नाशवान संपत्तीच्या मागे निघालेली लोक, ओपन माइंडची लोक, परिवार माहिती नाही, घरातली माणसं माहिती नाही, ज्याच्यासाठी आपण आलो ते साध्य माहिती नाही, आणि मृगजळाप्रमाणे जीवन व्यतीत करणारी लोक आपल्याला दिसतात. बापा विषाची मधुरता जनी आवडे उपजे चित्ता, परी तो परिणाम विचारिता प्राणुहरी. तया माझी गळू आहे जो प्राणा ते घेऊन जाय, हे जैसा ठाऊआ नवे झाकले पण. जे लोकीचा चंद्रक्षयरोगी, जेत सूर्य होय अस्ता लागी, सुखले उनी दुःखाची अंगी सळीत जगाते. पाण्यामध्ये मासा असतो, मासे पकडणारा किनाऱ्यावर येतो, त्याच्या हातात गळ असतो, त्या गळाला कणिक लावतो आणि गळ पाण्यात सोडतो. माशाला वाटतं काहीतरी खायला मिळतंय, मासा तिथं येतो, कणिक खाण्याच्या अपेक्षेने आलेला मासा गळाला अडकतो आणि परिणामी मासा पकडणाऱ्याच्या हातात पडतो. सूर्य अस्त होण्यासाठीच उगवतो. सुखले उनी दुःखाची अंगी, सुखाने दुःखाचा शर्ट घातलेला असतं. आपल्याकडे आलेलं असतं दुःख, आपल्याला वाटतं आलंय सुख. विठाल म्हणून कधी जर फार काही चांगलं झालं आपलं संसारात तर हुरळून जाऊ नका, आणि फार वाईट झालं तरी दमून जाऊ नका. कोणत्याही स्थितीत आपण स्वतःला बॅलन्स करता आलं पाहिजे. आपल्याकडे म्हण आहे ना महाराज, श्रीमंती आली तर माजू नका, गरिबी आली तर लाजू नका. ही स्थिती आहे महाराज. काळ अनुकूल वा प्रतिकूल प्रपंचात येणारच आहे. संसरती ती संसार हा, प्रत्येक क्षणाला तो क्षीण होणार आहे. पण तुम्हाला आनंद मिळवायचा आहे तर परमार्थ महाधन. तुम्ही तुमच्या व्यापार करताना, नोकरी करताना, शेती करताना, कामधंदा करताना जे काही तुम्ही करता ते कराच, पण ते करताना परमार्थ हे श्रेष्ठ धन हे विसरू नका. आणि म्हणून आपल्या प्रपंचात आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. आणि म्हणून असं श्रेष्ठ धन असलेलं परमार्थ ते करा. जोडिले हे नसरे धन, अविनाश आनंद घन, अमूर्त मूर्ती मधुसूदन, समचरणी देखिएला, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. परम धन राधा 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 राधा. श्रेष्ठ धन भगवंताचं नाम आहे. खैरी चैतन्य खूटे
चोर ने लूटे घर चतन खूटे चोर ने लूटे दिन दिन बढ़त सुहायो पायो धीर राम रतन धन पायो पायो धीरे राम रतन धन पायो पायो जी मैने राम रतन धन पायो, हे श्रेष्ठ धन मिळवा महाराज. आणि म्हणून नासक्या कुसक्या धनाचा विचार, संसाराला लागणारं धन हे आपल्याला प्रारब्धाकडून मिळेलच. अर्थ प्राप्त करणं हा तर पुरुषार्थ नाही असं नाही, पण तो मिळवताना परमार्थ नाही सुटला पाहिजे. ज्ञानेश्वरी 5 ओव्या का होईना मुखातल्या रोज गेल्या पाहिजे. गाथेचे 2-5 अभंग तरी गेलेच पाहिजे. मी एकाला म्हणलो ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. मला म्हटलं महाराज मराठीतच आहे ना? म्हणलो इथून सुरुवात आहे काहीच. मी म्हटलं हो मराठीतच आहे. मग एवढं काय अवघड आहे म्हणलं, मी तर इंग्लिशचा माणूस आहे. म्हटलं वाचत जा. रोज 5 पानं त्याला वाचायला सांगितली मी. त्याच्या बायकोला म्हटलं वहिनी याने 5 पानं वाचली का तुम्ही लाल रेषा उचलायची, मागच्या 5 पानं ठेवायची. त्या म्हटलं चालेल. 5 पानं त्याने वाचली का तिथं लाल खून उचलायच्या वहिनी आणि मागच्या 5 पानं ठेवायच्या. महिन्यानी माझी त्याची भेट झाली. म्हणलं वाचतो का ज्ञानेश्वरी? वाचतो म्हणलं. म्हणलं कसं काय वाटली तुला ज्ञानेश्वरी? तो म्हणला ओ व्हेरी नाईस बट देर इज अ स्लाइट रिपिटेशन. चांगली लिहिली म्हणला पण पुन्हा पुन्हा लिहिली. म्हणलं बावळाटा ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा नाही लिहिली, तू 5च पानं महिना झालाय तेवढीच वाचली. वाचायची याचा अर्थ काय? श्रद्धेने वाचा, प्रेमपूर्वक वाचा. ते आता आम्ही प्रसाद झाल्यानंतर ज्यांच्याकडे गेलो, भाऊ काय नाव त्यांचं, बाळू काका का, त्यांनी छान ज्ञानेश्वरी लिहिली हाताने. त्यांच्यासाठी एकदा छान टाळी वाजवा. म्हणजे अजूनही गावात जर कुणी ज्ञानेश्वरी लिहिली असेल तर त्या सगळ्यांचं कौतुक आहे महाराज. हाताचा सगळ्यात चांगला उपयोग कधी झाला? आपण जेव्हा माऊलींच्या ओव्या त्या हाताने लिहिल्या. हाताचा त्याच्यापेक्षा चांगला उपयोग काय महाराज? आणि म्हणून परमार्थ श्रेष्ठ धने महाराज. गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये महाराज. आज या माझ्या कीर्तनात बसलेल्या भगिनी, कीर्तनातले काही बांधव, आपल्याला सगळ्यांना महाराज ज्ञानेश्वरी गाथेशिवाय पर्याय नाही. म्हणले आम्ही मॉडर्न जगात आहोत. जुने लोक पांढरे कपडे घालतात, आम्ही जीन्स पॅन्ट घालतो. बाबा पांढरे कपडे त्यांना रोज धुवावे लागतात. जीन्स पॅन्टचा वास आल्यावर कळतं धुवायची राहिली म्हणून. कोणत्या काळात वावरतो आपण? कपड्याबद्दल नाही सांगत मी. तुम्ही स्वतःला मॉडर्न समजता, तुम्ही स्वतःला आधुनिक समजता आणि परमार्थाकडे दुर्लक्षित करता. त्याच्यासाठी सांगणे माझं. तुम्ही कोणी असा, तुम्हाला आनंदी होण्यासाठी भगवत चिंतनाशिवाय मार्ग नाही. विराट कोहली 2020 मध्ये रिटायर झाला. प्रेमानंद शास्त्री महाराजांकडे गेला. त्याची बायको घेऊन गेली त्याला, अनुष्का शर्मा. भजन करायला बायको चांगली लागते. अनुष्का घेऊन गेली. विराटने विचारलं प्रेमानंद शास्त्री महाराजांना, म्हणले महाराज काय केलं पाहिजे, मी उरलेल्या वेळात काय करत जाऊ? महाराज म्हणले हातात जप काउंटर घ्यायचं आणि राधा 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 असं जपत जा. जप काउंटर असतं ना, आपण जे माळ जपतो त्याऐवजी जप काउंटर मिळतं. विराट कोहली म्हणतो महाराज जप काउंटरने काय होईल? महाराज म्हणले तू हातात जप काउंटर घेतला का तुझे सगळे विकार यन काउंटर, म्हणून हातात जप काउंटर. आणि तुम्ही आत्ता जर विराट कोहलीला फॉलो केलं ना, तर विराट कोहलीच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुळशीची कंठी त्याच्या गळ्यात, आणि हातात त्याच्या जपाचं काउंटर आहे. भारताचा सेलिब्रिटी क्रिकेटर आज राधा 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 जप करतोय का? त्याला माहिती आहे आनंदाचे सिद्धांत इथं आहेत, आनंदाच्या जागा इथं दडलेल्या आहेत. आपण कोणत्या पदावरून, कोणत्या सत्तेवरून, कोणत्या पैशावर मरमर करतो महाराज? परमार्थ महाधन. शिल्पा शेट्टी तिच्या नवऱ्याला घेऊन गेली राजकुंद्राला. प्रेमानंद महाराजांकडे सांगितलं महाराज तुम्हाला दोन्ही किडन्या नाहीत, 20 वर्ष झालीत तरी तुम्ही जिवंत आहे. विज्ञान सुद्धा थक्क झालंय, मी माझी एक किडनी काढून तुम्हाला द्यायला तयार आहे. प्रेमानंद महाराज त्याला म्हणाले बाबा तुझी एक किडनी घेऊन माझ्या शरीरात जर मी टाकली
आणि किडनी टाकल्याबरोबर जर ती फेल झाली तर मी तुझ्या किडनीवर जिवंत नाही, मी त्या किडनीवर जिवंत आहे. तुम्ही काय मी काय महाराज, आपण सगळे त्याच्याच किडनीवर जिवंत आहेत. म्हणून इतका कृपाळू आणि दयावान असलेला परमात्मा आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. काय करतं महाराज हे चिंतन? तुम्हाला भगवंताच्या चरणावर घेऊन जातं. चिंतनाशिवाय भगवंतापर्यंत माणूस जातच नाही. ध्येय निश्चिती करा. तुम्हाला काय मिळवायचंय हे अगोदर तुमचं ठरलेलं पाहिजे. टार्गेट तर कळलं पाहिजे की नाही तुमचं. काही लोकांचं टार्गेटच नाही महाराज. कुठून आले, कशाला आले, जायचे कुठं, काही पत्ता नाही त्याचा. कोहम कथमिदम जातम को वै करतास्य विद्यते उपादानम किमस्ते विचार्यस्व यमिदृशः. मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ध्येयाशिवाय माणूस पोचत नाही. अपयश येणं हा गुन्हा नाही, ध्येयासाठी झटत नाहीत हा गुन्हा आहे. नॉट फेल्युअर बट लो एंड इज क्राईम, इंग्रजीत अशी म्हणे. अपयश येणं गुन्हा नाही, ध्येयासाठी झटत नाहीत हा गुन्हा आहे. तो वॉशिंग्टन होता ना, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. काय होता तो? शिपाईच होता. शाळेत शिपाई होता. घंटा वाजवायची नोकरी करत होता. पण त्याचं एक ठरलेलं होतं, घन 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 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. त्याचा जपच सुरू झाला तो. आणि भाऊ त्याने असा जप केला तो, घन 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 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. शिपाई असलेला माणूस नंतर शिक्षण घेऊन मोठा झाला, मोठा पदाधिकारी झाला, राजकारणात उतरला आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. याला ध्येयनिश्चिती म्हणतात. ध्येयनिश्चिती म्हणतात. त्याच्या नावावरून नंतर त्या शहराला वॉशिंग्टन नाव पडलं आणि सगळं मार्केट तिथं आलं. ध्येयनिश्चिती. माणसं विनाकारण मोठी होत नाहीत. सफरचंद वरून पडलं, खालीच का पडलं? वरून सफरचंद खाली का पडलं? गुरुत्वाकर्षण इथून सुरू झालंय. सफरचंद खालीच का पडलं? आणि न्यूटनला प्रश्न पडला आणि त्याच्या बुद्धीने झेप घेतली, गुरुत्वाकर्षण हातात आलं. तुमच्या मुलाला गणिताच्या बाबतीत काहीच कळत नाही, याला घरी घेऊन जा, असं आईन्स्टाईनच्या गुरुजीने आईन्स्टाईनच्या आईला सांगितलं. आज गणितात आईन्स्टाईन शिवाय पान हलत नाही. आणि ज्याला गणितच कळत नव्हतं. लक्षात घ्या ध्येय निश्चिती कशी असते. तुमच्या पोराच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही, नका ठेवू याला शाळेत, आम्हाला त्रस्त करू नका. आईने त्याला घरी नेलं आणि घरी शिकवलं एडिसनला. आणि जगात प्रकाश पडला पाहिजे याची काळजी एडिसनने घेतली. ज्याच्या डोक्यात प्रकाश पडत नव्हता त्याने जगात प्रकाश पाडला. कळतंय आपल्याला? ही ध्येय निश्चिती महाराज. हे जसं तिकडच्या लोकांचं तसंच आपल्या लोकांचं आहे ना इकडे पण. लता मंगेशकरांना विचारलं, दीदी लग्न का नाही केलं? दीदी म्हणाल्या, पांडुरंगाने मला कंठ हा एक नवरा दिला म्हणून दुसरा नाही केला. ध्येय निश्चिती आहे. अब्दुल कलाम सर तर आत्महत्या करायला चालले होते महाराज. अब्दुल कलाम सर हरिद्वारच्या डोंगरात गेले, गंगेत आत्महत्या करायची होती. एका महात्म्याने विचारलं, काय झालं बाळा? म्हणले, मला जे मिळवायचं होतं मला यश नाही आलं म्हणून आत्महत्या करायची. देवाने याच्यापेक्षा मोठं काहीतरी तुझ्यासाठी ठेवलंय म्हणून तुला याच्यात यश नाही आलेलं, काळजी करू नकोस, याही पेक्षा मोठा होशील. आणि त्या दिवसापासून महात्म्याचे शब्द अब्दुल कलाम सरांनी ऐकले. अब्दुल कलाम सरांना विचारलं, सर तुम्ही लग्न का नाही केलं? अब्दुल कलाम सर म्हणाले, मला लग्न करायचं होतं पण मी लग्न करायचंच विसरलो. लग्न करायचं विसरतो का माणूस? पण मी विसरलो का? मला भारताचा राष्ट्रपती व्हायचं होतं, मला भारताचा मिसाईल मॅन व्हायचं होतं. ही ध्येय निश्चिती आहे. जनरल मी किती सांगू शकेल आपल्याला. मला आपल्याला हे सांगायचंय का जगातल्या वस्तू मिळवण्याकरता जर ध्येय निश्चिती असेल तर त्या मिळवल्या जातात. ज्याला देव मिळवायचा आहे, ज्याने ठाण मानले मला देव पाहिजे, ती लोक देवापर्यंत गेलीत. आणि त्यांचे सिद्धांत आहेत का परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आणि म्हणून हा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खुणगाठ बांधा, आपल्या जीवनाला शिस्तीत घ्या. जीवन हे शिस्तीत पाहिजे, मला डिसिप्लिन पाहिजे जगण्याला. बेशिस्त जीवन घरातल्या लोकांना आवडत नाही, गल्लीत आवडत नाही, गावात आवडत नाही, बाहेरच्यांना कधी आवडणार आहे?
जीवन शिस्तप्रिय पाहिजे, वेळेची शिस्त असली पाहिजे. म्हणून सगळ्या गोष्टीची शिस्त आहे. जेवणाची शिस्त, स्नान, तुळशीची प्रदक्षिणा, एकांतातलं चिंतन. आपल्या घरात एक कोपरा असा करायचा, त्या कोपऱ्यात तुम्हाला संसारातली कोणतीच वस्तू नाही आठवली पाहिजे. इवन जर घरातलं देवघर आहे ना आपलं, त्या देवघरात गेल्यानंतर तुम्हाला तिथं प्रपंचातली कोणतीच वस्तू दिसली नाही पाहिजे. रोज 10 मिनिटं बसा, 15 मिनिटं बसा, 5 मिनिटं बसा, तुम्हाला जेवढा वेळ बसेल जमेल तेवढं बसा. पण भगिनींना, माय मावल्यांना, पुरुषांना, तरुण बांधवांना, सगळ्यांना, ह्या लेकरांना सुद्धा याची काळाची गरज आहे महाराज. आता आपली लेकरं स्थिर बसत नाहीत. काही माणसं म्हणतात, महाराज तुम्ही म्हणतात एका जागेवर बसा, डोळे बंद करा, माऊली तुकोबऱ्याचं ध्यान करा. आम्ही डोळे झाकले का भूतच दिसतात. बाबा सुरुवातीला भूतच दिसणार आहेत, पण हळूहळू भूत जातील डोळ्यातले निघून. नंतर तुम्ही ज्याच्यासाठी बसलात तो आपोआप डोळ्यात बसतो. म्हणून बसा, 2-5 मिनिटं बसा. 2 भोयाच्या मध्ये विठोबा, राम, कृष्ण, आपल्याला जो देव आवडतो त्याचं चिंतन करा. आणि मनाला सांगा, देवा हे जीवन तुझं आहे, हा संसार तुझा आहे, मी निमित्त इथं. जे काही मिळालंय ते तुझं आहे, जे काही घेतलंय ते तुझं आहे, मी निमित्त मात्र आहे. माझा आनंद कायम ठेव. मन प्रसन्न होतं. आणि ज्याचं मन प्रसन्न झालं ना, त्याला जगात दुःखी कोणी करू शकत नाही. देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष. म्हणून भजन करणाऱ्याचा चेहरा हा प्रसन्न दिसला पाहिजे. नाही दिसला तर भजनात गडबड आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून हा उपाय तुम्हाला तुकोबराया सांगतायत. ज्याला ज्याला आनंदी व्हायचे त्याने त्याने हे आग्रहाने स्वीकारा. भगवंताचं चिंतन करा. कलियुगासारख्या युगात याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. फक्त 2-4 मिनिटं राहिलेत माझ्याकडे. हे चालतील ना 2-3 मिनिटं? चालू द्या म्हणतात का? बर 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 बर. लोक व्हायचे बोर आणि मला याचा जोर बरं का भाऊ, तसं काही नको व्हायला. बरं असू दे, बघू आपण. तुमच्यापेक्षा थोडा कमी वेळ घेतो आता. परमार्थ हे श्रेष्ठ धन आहे, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आणि म्हणून भगवंताच्या चिंतना अतिरिक्त आपल्याला दुसरा कोणताही मार्ग नाही. कलेर दोष निधे राजन नसती हि को महान गुणहा, कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. कोणी सांगितलंय हरेर नाम हरेर नामैव केवलम, कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणून भगवंताचं भजन, भगवंताचं चिंतन आनंद देईल. औषध सांगितलंय, पथ्य सांगितलंय. डॉक्टर जसं औषध आणि रोग सांगतात, तसं भवरोगातून ज्याला पार व्हायचंय त्याला संतांनी औषध आणि पथ्य सांगितलंय. परिणाम काय सांगितलाय तर तुम्ही श्रेष्ठ धनाची प्राप्ती करू शकता. थेट भगवंताच्या चरणावर तुम्ही जा. आणि पांडुरंगाचे चरण म्हणजे वारकऱ्याचं सर्व सुख आहे. त्याच्या चरणाशिवाय त्याला काही नको असतं महाराज. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो. देवा बास या चित्तात तुझं रूप राहावं, माझ्या मुखात तुझं अखंड नामचिंतन राहावं, गुणवर्णन राहावं. याशिवाय मला दुसरी कोणतीही अपेक्षा नाही. पांडुरंगाचे पाय म्हणजे वारकऱ्याचं सर्व सुख आहे. आणि अशा सुकुमार पावलांना आपण प्राप्त करू शकतो. हे उपाय लाभाचे. हे करताना महाराज आपल्याला म्हणतात, देहाचा भार आपल्यावर घेऊ नका, तर तो त्याला समर्पित करा. आनंदी व्हाल शेवटच्या चरणात. देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा. हो देह समर्पिते देवा, देह समर्पिते देवा. हो भार काहीच ना जावा, भार काहीच ना जावा. धावा हो
वाजवा खाली वाजवा हा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान छत्रपती शिवाजी रणस्तंभाज भारत माता की जय संत हरिनाथ महाराज की जय पकडून द्या ओ निवृत्ती राया तो पार्वता बाई दान सकटाळी वाजवा निवृत्ती राया तो पार्वता बाई ओ निवृत्ती राया तो पार्वता बाई दान सकया बोला समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद भगवंताला समर्पित व्हा कोणताही प्रपंचाचा भार विनाकारण आपल्या मस्तकावर घेऊ नका काय होईल होईल आघवा तुका म्हणे आनंद ज्या आनंदाच्या शोधात तुम्ही आहात तो आनंद कुठे बाहेर नाहीये तुमच्या आतमध्ये आहे तुम्ही आनंदापासून बहिर्मुख झालेला आहात म्हणून आनंदाची प्राप्ती तुम्हाला होत नाहीये कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी बाबांनो आनंद हा बाहेर नाहीये आनंद तुमच्या माझ्या आतमध्ये आपल्या प्रत्येकाच्या आतमधलं जे चैतन्य आहे ते परमात्म्याचं आहे आणि परमात्मा हा आनंद स्वरूप आहे इथं बसलेला प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे ममैव अंशो जीव लोके आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत आपण आनंदरूप आहोत आपल्याला विसर पडलाय आठवण करून देताय चिंतन करा आणि आनंदी व्हा चालू असलेला आपला हा श्री क्षेत्र कीर्तंगळी गावचा संतश्रेष्ठ हरिबाबांचा हा पवित्र उत्सव या पवित्र उत्सवातील आजची ही मंगलाचरणाची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याचं सद्भाग्य आणि खऱ्या अर्थाने मला गावकऱ्यांचं फार भरभरून प्रेम मिळालेलं एवढे हार घालण्याची क्षमता नव्हती माझ्यात पण हे हार आम्हाला हे शिकवतात का आपण हार घालण्याच्या योग्यतेचेच राहा म्हणून तेवढे हार असतात आणि एवढे हार गळ्यात घातल्यानंतर आपणही त्या योग्यतेचंच असावं समाज ज्या अपेक्षेने आपल्याकडे पाहतो समाज ज्या नजरेने आपल्यावर प्रेम करतो आपण त्या अपेक्षेने उंचीनेच असावं ही आपल्या प्रत्येकाची वक्त्याची जबाबदारी आहे माडीच्या माळ्याचं आज संत पूजन आहे सगळ्या पंगत त्यांची आज भरभरून त्यांनी सुद्धा स्वागत केलंय एकदा त्यांच्यासाठी पुन्हा टाळी वाजवा
कुणी जर म्हणेल त्यांचंच नाव का, पुढच्या वर्षी दुसरी कुणीतरी तारीख घ्या माझी, त्यांचं नाव घेतो, काय अडचण नाही. आणि म्हणून औपचारिकता म्हणून या ठिकाणी त्यांच्याकडे आजची ही सेवा आहे. माता मावल्या, पुरुष मंडळी, कार्यकर्ते सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती हीच आहे, हेवे दावे, तिरस्कार, द्वेष, मत्सर सगळं बाजूला ठेवा. एका परमात्म्याच्या सावलीखाली आपण आलोय. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. आणि म्हणून सगळ्यांनी या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या या उत्सवाचा, हरिबाबांच्या उत्सवाचा भरभरून आनंद घ्या. जग फार अस्थिर आहे महाराज, सध्या फार अस्थिर जग. आज इस्रायल अमेरिकेची परिस्थिती आपण पाहतोय, युक्रेन रशियाची परिस्थिती पाहून आलोय आपण. ट्रम्प तात्या दम खात नाही सध्या. म्हणजे सगळे अडचणीच आहेत ना महाराज. अशा स्थितीत आपण चाललोय. पण भारत महाराष्ट्र शांत आहे, आपण स्थिर आहोत. माऊली तुकोबर यांची कृपा आहे, संतांची उपकार आहे. म्हणून हे संत विचार आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आत्मसात करा आणि खऱ्या अर्थाने भगवंताचं चिंतन करून जीवन कृतार्थ करा, ही सदिच्छा या ठिकाणी करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय. हा विठाल जय जय. हा बोलिले रे प्रेमे देवा गुणे राजमा नाही उच्चारिला अधिकार नाही आपले राजमा पर तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै राजमा पर देव तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक भगवान ईश्वर महाराज की जय.